आणि बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नाते तुटत नाही. अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग व माझे सारे मित्र मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. मी शिवा दुलेसिंह. या निरोप समारंभासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत. कोणत्याही ठिकाणी जातो तेव्हा आपलं सगळे अनोळखी वाटतात, परंतु आपण त्यांच्याशी रोज संवाद साधतो, प्रवास करतो, याने आपण आपली ओळख व त्यांची ओळख ही खूप घट्ट नात्याने जमलेली असते. तसेच मी या शाळेत बालवाडीत प्रवेश घेताना मला ही शाळा, या शाळेचे शिक्षक, हे वर्ग खूप अनोळखी वाटत होते, परंतु मी जेव्हा रोज शाळेत यायला लागले त्यानंतर सर्वांशी संवाद साधला, शिक्षकांशी संवाद साधला, शिक्षकांनी मला असे शिकवले की या दुनियेत कोणतेही शिक्षक असे नव्हते. पण माझे काही चुकले तर मला ओरडायचे, प्रेमाने सांगायचे, पण हे ओरडणे त्याच्यामागं काहीतरी कारण असायचं, कारण ओरडल्याने आम्ही खूप काही शिकलो. शिक्षकांचे ओरडणे ऐकणे यापुढे आम्हाला कधीच भेटणार नाही. निरोप म्हणलं तर सर्वांच्या डोळ्यात पाणी हे येतच असतं. या क्षणाला सर्वांना रडावंसं वाटतं, कारण येत्या 10 वर्षात आपण या शाळेतून खूप काही गोष्टी या शिकल्या आहोत. आपण सर्वांना आदराने बोलावं, सर्वांशी नीटनेटकेपणाने राहावं, कोणाशी भांडण करू नये, कोणाला उलटं बोलू नये, कोणाला मारामारी करू नये, इत्यादी या गोष्टी या शाळेने आम्हाला शिकवल्या. या शाळेत केवळ आम्ही अभ्यासच नव्हे तर शिस्तबद्धपणा सुद्धा शिकलो आहोत. तर त्यासाठी आमच्या शिक्षकांना साम दाम दंड भेद या शब्दाचा सुद्धा वापर करावा लागला. 10वीचा व्यवसाय व्हायचा काय, आता तुमच्या मनामध्ये दोन्ही दुःख आणि आनंद हे असे दोन मिश्रण झालेले. कारण की तुम्हाला आता दुःख यायचं की आपण आता एवढे 10 वर्ष इथे राहणार, पुढे तुम्हाला ही शाळा सोडून जायची, त्याचंही तुम्हाला दुःख आहे. पण आनंद असा आहे की तुम्हाला पुढे घे बरे हा शब्द तुम्हाला भरारी शब्द समोर दिसतात. तुम्हाला जगात अशी भरारी घ्यायची, भरारी घेणारा हे दोघंही संयुक्तपणे आलेले आहे. एक म्हणजे सुख म्हणजे की तुम्ही पुढे नवीन विश्वामध्ये प्रवेश करणार आहेत, आणि दुसरं म्हणजे आता हे ज्ञानदीप हे विश्व जे आहे तुमचं, या विश्वातून तुम्ही आता बाहेर पडणार आहे. आपले जे माजी राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना आपण मिसाईल म्हणतो, त्यांनी एक फार छान गोष्ट सांगितली. त्यांनी गोष्ट सांगितलं त्यातून एक गोष्ट तुम्हाला सांगितली. त्यांनी एक गोष्ट सांगितली ती अशी होती की मोठी स्वप्न पहा. मोठी स्वप्न यासाठी पहा कारण आपण ती पूर्ण करण्यासाठी जेव्हा धडपडतो आणि समजा तिथपर्यंत जरी पोहोचू शकलो नाही तरी देखील कुठल्या तरी त्याच्या जवळपास जरी आपण गेलो तरी आपण यशस्वी आयुष्य जगतो. म्हणून नेहमी ध्येयाने मोठं ठेवलं पाहिजे. तुमच्यापुढे आता सबंध आयुष्य पडलेलं आहे, त्यासाठी एक मोठं ध्येय समोर ठेवा. पुढे जायचं आहे हेच डोक्यात राहू द्या आणि त्यासाठी वाटचाल करा. विद्यार्थी मित्रांनो, जास्त काही सांगणार नाही कारण आता बरेच दिवस झाले सांगतच असतो. मग पकडलं की सांगितलं, पकडलं की सांगितलं. आता फक्त एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया. मी ज्या विद्यार्थ्यांना उभं करते ना त्यांनी शिवा, नीना,
मला दाखव. सांग लगेच नाही. तू पांढरा रंग आहे का दाखव. कोणाकोणाकडे आहे, कुठे आहे पांढरा रंग ते मला दाखव. दाखव म्हणजे सांग किती आहे, किती आहे, किती आहे असं जाऊन जाऊन दाखव. नेहा तू निळा रंग सांग मला कुठे आहे. आणि श्रावणी तू हिरवा रंग सांग मला कुठे आहे. सगळ्यात पहिले तू कोणता रंग सांग कुठे आहे. लाल रंग बलून्समध्ये आहे हां आणि रोजमध्ये आहे. हो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीला बॅकग्राऊंड जो आहे. हो आणि ते जे प्रिंट केलेले त्यामध्ये पण आहे. ईमेलमध्ये ॲडमध्ये पण रेड आहे. गुगल ॲड्स मॅपमध्ये जे चिन्ह आहे त्यामध्ये पण रेड आहे. अरे वा व्हेरी छान. तू सांग तुला बोलताना कुठे कुठे आहे. आपण जो घातले तो पांढरा रंग. हां बरोबर. आणखी आणि भिंतीला जो कलर मारला तो पांढरा रंग. आणि फुग्याला जो रंग आहे तो पण पांढरा रंग. हां व्हेरी श्रावणी. हां खूप छान. नेहा हां बाबासाहेबांच्या पुढचा रंग सुद्धा आहे. हो आणि डॉक्टर जोडदार यांच्या बॅकग्राऊंडला पण आहे. हां आणि ते गुगल मॅपवर आपण इकडे सुद्धा आहे. आणि ह्याच्यात दिसायला लागले तुम्हाला. ओके एवढ्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला जे जे रंग दाखवले ते सांगितले ते तुम्हाला पटकन दिसायला लागले. हो ना. छान. आयुष्याचं सुद्धा असंच असतं. जे शोधतो ते सापडतं. लक्षात येत आहे. जे शोधतो ते सापडतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे. तरीही आता काय शोधायचं हे तुमच्यावर आहे. इथे छोटासा एक ॲक्टिव्हिटी उपक्रम घेतला की हे रंग शोधा. आयुष्यामध्ये यश शोधलं तर यश मिळेल. चांगले मित्र शोधले तर चांगले मित्र मिळतील. संपत्ती शोधली तर संपत्ती मिळेल. जे जे शोधाल ते मिळेल. फक्त एवढंच ठरवा आजच्या दिवशी की मी काहीतरी स्वतःसाठी चांगलं शोधणार आहे. ती नजर घ्या की चांगलं शोधणार आहे. रथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा क्षितिजाच्या तू शाईनी रे लिहि इतिहास नवा कर्माच्या या किरणानी तू रच. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे. चुकता करता खावे अन खिलवावे. आम्ही सारे खवय्ये